एका 6 वर्षाच्या मुलाने हॉस्पिटलमध्ये धावत जाऊन डॉक्टरांना सांगितलं, कृपया तिला वाचवा, माझ्याकडे 10 रुपये आहेत. पण ती जखमी व्यक्ती नव्हती. आज मी तुम्हाला अशी एक खरी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल. ही घटना भारतातील मिझोराममध्ये घडली होती. डेरिक नावाचा एक 6 वर्षांचा मुलगा ना सायकल चालवत होता आणि खेळता खेळताना त्याच्या सायकलीखाली ना चुकून एक कोंबडी आली होती आणि ती ना गंभीर जखमी झाली होती. पण ना तो हे पाहून ना घाबरला नाही आणि पळूनही गेला नाही अजिबात. तर त्याने काय केलं, ती कोंबडी उचलली आणि सरळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे गेला आणि तिथे तो डॉक्टरांना म्हणाला की डॉक्टरांना पोहोचल्यावर तिथे म्हणाला तो आणि खूप विनंती केली की डॉक्टर कृपया तिला वाचवा, माझ्याकडे 10 रुपये आहेत, मी ते तुम्हाला देतो, कृपया तिला वाचवा. हाही वारंवार त्याने विनंती केली. आणि ते पाहून तिथले डॉक्टर आणि तिथे काही स्थानिक लोकही होते, तर त्याच्या ती हातातली नोट बघून 10 रुपयाची आणि त्याची विनवणी बघून ते लोक एकदम स्तब्ध झाले. म्हणजे त्यांना असं वाटलं की ह्या मुलाला ह्या कोंबडीची एवढी काळजी का वाटते. म्हणजे काही ना लोक माणसं पण माणसांची एवढी काळजी करत नाही, म्हणून तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं. म्हणजे हा 6 वर्षांचाच मुलगा. त्यानंतर ना त्या मुलाचा फोटो ना सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि जगभरातून ना त्याच्या दयाळूपणाचं भयंकर कौतुक झालं. कारण त्या मुलाने ना आपल्याला एक गोष्ट शिकवली, चूक प्रत्येकाकडून होत असते. म्हणजे चूक ही प्रत्येकाकडून होऊ शकते, पण चूक झाल्यानंतर त्या चुकीची जबाबदारी स्वीकारणं आणि दुसऱ्यांच्या वेदना समजून घेणं हेच खरं माणुसकीचं लक्षण आहे. आजच्या या जगात ना लोक स्वतःची चूक लपवण्यासाठी खूप कारणं शोधत असतात. त्या मुलाने आपली चूक मान्य केली आणि एका जीवाला वाचवण्यासाठी धाव घेतली. म्हणूनच वयाने मोठं असणं म्हणजेच समजूतदार असणं असं नाही, तर कधी कधी लहान मुलंही आपल्याला माणुसकीचा सर्वात मोठा धडा शिकवून जातात. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.